और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणातील अटकेत असलेले मुख्य आरोपी शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यासह इतर 3 आरोपींना आज न्यायालयात सुनावणीसाठी हजर करण्यात येणार होतं। मात्र पहिल्या सुनावणी दिवशी वकील आणि पोलीस यांच्यामध्ये झालेल्या वादानंतर आज वकिलांनी लाल फिती बांधून पोलिसांचा निषेध केलाय। याच पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी रमेश म्हात्रेसह 3 आरोपींना न्यायालयात हजर न करता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेण्यात आली आहे। या सुनावणीत आरोपींना 24 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। याच दरम्यान आरोपींच्या वतीने जामिनासाठी अर्ज करण्यात आला असून या अर्जावर काय निर्णय होतो हे आता पाहावं लागेल। त्याला विषयावर हजर केलं। कोर्टाने त्याला 24 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली। त्या वकिलांनी बेल टाकलाय। आता ऑर्डर काय होईल ते बघूया। व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी झाली। लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण होईल यासाठी पोलिसांनी त्यांना हजर नाही केलं आणि बीबीसीद्वारे कोर्टासमोर हजर केलं। 24 तारखेपर्यंत त्याला एमसी हजर मेडिकल ग्राउंडवरती बेल टाकलाय का युक्तिवादच्या SL धनके, संजय धनके। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।